नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 आणि माझा चहा पाणी झालेला आहे आणि आता निघालेले आहे मी रानात फेरफटका मारण्यासाठी. तर चला. आणि मी आलेले आहे आत्ता आंब्याच्या झाडाखाली. तर हे बघा आमचं गावरान आंब्याचं झाड. याचे आंबे सगळे त्याला पाड पण लागला, पिकले पण आणि पिकून खाली पडले पण, तरी पण आम्ही काढलेले नाही आहेत. आणि हा आहे आमचा केशर आंबा. हे बघा केशर. आणि हा पाठीमागचा दिसतोय तो बदाम आहे. हे बघा हा पण आमचा बदाम आंबा आहे. हे बघा दिसते तुम्हाला कैऱ्या लागलेल्या. आई शपथ. हे बघा मित्रांनो मला काय सापडलेलं आहे. हे बघा पाड सापडलेला आहे मला, बदाम आंब्याचा पाड. म्हणजे याचा अर्थ की आमच्या आंब्याला पाड लागलेला आहे आणि आता ते आम्ही उतरू शकतो. पण आता उतरवायचं कसं? आमच्या घरात तर कोणीच नाही आहे. माझे आहो पण गेलेले आहेत दुकानावरती आणि 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 भाऊजी पण नाही तिथे. तर आता हे मलाच उतरवावे लागतील. काय मस्त वास येतोय. बदाम आंब्याचा आहे बरं का. हे बघा नॅचरली पिकलेला आहे झाडाला आणि तो खाली पडलेला आहे, मला सापडलेला आत्ता. पण मी हा आंबा खाणार नाही आहे, कारण मी हा माझ्या आहोंसाठी ठेवणार आहे. चला तुम्हाला फणसाचे झाडं दाखवते. 4 झाडं आहेत पण त्यातल्या एकाच झाडाला फणस लागलेले आहेत. तर चला. हे बघा माझं फणसाचं झाड आणि ह्याला फणस लागलेले आहेत, दिसते तुम्हाला. सहज रानात आले होते, म्हणजे आमच्या घराच्या अगदी समोरच रान आहे. तर मला हा पाड सापडलेला आहे आणि आत्ता मी आता आलेले आहे घरी. तर माझा मिनी ब्लॉग कसा वाटतो ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.